नमस्कार. चॅप्टर 3 ट्रायंगल्स लास्ट सेक्शन आपण विचारत घेतो. प्रॉब्लेम सेट्स रिलेटेड असणार एक्झाम्पल जे पॉईंट आपण पाहिलेले आहेत ते आपण या ठिकाणी यूज करून प्रॉब्लेम सेट कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर then length of its third side cannot be. आता यामध्ये आपण उल्लेख करत असताना जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल इथं दोन साईडची आपण लेंथ दिलेली आहे आणि तिसरी कोणती असणार नाही ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण जे लास्ट थेरम पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये सम ऑफ टू साइड्स इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपण दोन्हींची सम ही तिसऱ्यापेक्षा मोठी असते हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी सपोज आपण ही जर दोन्ही घेतलं तर या दोन्हींची आपण जर सम केली तर ती सम केल्यानंतर आपल्याला 5.2 हे या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इथं आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल या दोन्हीची सम केल्यानंतर ती आपल्याला 5.2 मिळते. अशा पद्धतीने आपण चेक करत जायचं आहे की कोणत्याही दोन्हीची सम आपण थर्डपेक्षा ग्रेटर असते का हे चेक करायचं आहे. म्हणजे आपण ह्या तीन टर्म जर घेतल्या तर या दोन्हीची सम याच्यापेक्षा ग्रेटर आहे काय, पुन्हा या दोन्हीची सम याच्यापेक्षा ग्रेटर आहे काय, ही पॉसिबिलिटी आपण जर चेक केली तर आपल्याला हे या पद्धतीने आपल्याला जे लास्ट जे आहे ऑप्शन डी हे पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल आपण या दोन्हीची सम जर केली तर ही सम आपल्याला त्या ठिकाणी जी मिळते ती सम ही थर्डपेक्षा ही या ठिकाणी स्मॉल असलेली पाहायला मिळते. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी आपल्याला हे पॉसिबल नाही हे लक्षात येते. म्हणजे ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. सेकंड जे दिलेले इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये इफ अँगल आर हा ग्रेटर दिलेला आहे, अँगल क्यू हा स्मॉल दिलेला आहे, देन आता जर आर अँगल ग्रेटर असेल तर साहजिकच त्याचे अपोजिट साईड ही कुठली आहे बघायचं. आर अँगल ग्रेटर असेल तर पी क्यू हे अपोजिट साईड असणे ती ग्रेटर असणार आहे आणि क्यू अँगल स्मॉल आहे याचा अर्थ पी आर ही स्मॉल असणार आहे. मग पॉसिबिलिटीचा आपण जर विचार केला तर आपल्याला पी क्यू ही ग्रेटर आणि पी आर ही स्मॉल, इट मीन्स ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला जे थर्ड दिलेलं आहे ट्रायंगल टी पी क्यू याच्यामध्ये अँगल टीचं मेजरमेंट दिलेलं आहे, अँगल पीचं मेजरमेंट दिलेलं आहे. दोन्ही कम्पेअर जर आपण केलं तर पी हा ग्रेटर आहे. पी हा जर ग्रेटर असेल तर त्याची अपोजिट साईड आपण जर चेक केली तर पी हा जर ग्रेटर असेल टी क्यू ही ग्रेटर असणार आहे आणि टी हा जर स्मॉल असेल तर पी क्यू ही स्मॉल असेल. म्हणजे पी क्यू स्मॉल आणि त्याच्यानंतर टी क्यू ही ग्रेटर ऑप्शन बी मध्ये आपल्याला त्याचं आन्सर मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला जे सेकंड एक्झाम्पल दिलेले आहे इन ट्रायंगल ए बी सी इज अन आयसोसेलेस ट्रायंगल दिलेलं आहे इन विच ए बी इज इक्वल टू ए सी, सेगमेंट बी डी अँड सेगमेंट सीई आर मीडियन्स म्हटलेलं आहे आणि शो दॅट बी डी इज इक्वल टू सी. आता स्टार्ट करत असताना फिगर जे आहे त्या फिगरचा आपण जर विचार केला तर ट्रायंगल ए बी सी आपण इथे विचार केला त्याच्यामध्ये ए बी आणि ए सी हे इक्वल दिलेलं आहे आणि बी डी आणि सी मीडियन दिले आहेत. ज्या अर्थी मीडियन आहे त्या अर्थी डी आणि ए ही मिड पॉईंट असणे. त्याचाच पहिल्यांदा स्टार्ट करताना यूज करूया आपण जर बघितलं इन ट्रायंगल ए बी सी त्याच्यामध्ये बी डी आणि सी आर मीडियन्स, त्यामुळे आपण या ठिकाणी जर समजा डी हा याचा मिड पॉईंट असेल तर एडीची किंवा डीसीची लेंथ ही एसीच्या हाफ असणार आहे हे आपण या ठिकाणी लिहून घेतलं. सिमिलरली ए हा याचा मिड पॉईंट असल्यामुळं एईची लेंथ किंवा बीईची लेंथ जी असणार ती ए बीच्या हाफ असणार आहे. मात्र या ठिकाणी ए बी आणि ए सी हे दोन्ही इक्वल आहे याचा अर्थ हे दोन्ही आणि हे दोन्ही म्हणजे याचा अर्थ हे एडी डी सी एई आणि ई बी हे चारही पार्ट इक्वल येतील. त्यापैकी आपल्याला पाहिजे एडी आणि ई पाहिजे म्हणजे हे दोन्ही इक्वल आपण या ठिकाणी दाखवून घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आहे. ट्रायंगल आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये बीडी आणि सीई साठी विचार करायचा आहे. बीडी हा सेगमेंट आणि सी हा सेगमेंट जे आहे त्याचा मीडियन्स आपल्याला एक प्रकारे इक्वल दाखवायचं असं म्हटलं जातं. ते दाखवायचं असेल तर त्यासाठी ते दोन ट्रायंगल आपण चूज करूया. ट्रायंगल बी ए डी हा एक ट्रायंगल घेतला आणि सेकंड ट्रायंगल जो घेतलेला आहे तो सी ए ई हा ट्रायंगल घेतला. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की ऑलरेडी आपण हे प्रूव्ह करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ए बी हा पार्ट आणि ए सी हा पार्ट तुमचा इक्वल आहे हे गिवन मध्ये आपण उल्लेख करूया. त्याचवर त्या ठिकाणी आपल्याला बोथमध्ये हा ए अँगल जो आहे तो कॉमन आहे. इट मीन्स अँगल बी ए डी कॉन्ग्रंट अँगल सी ए ई याचा उल्लेख आपण करू शकतो रिजन कॉमन अँगल. आणि त्याचा अर्थ आपण प्रूव्ह करून घेतलं. इक्वेशन फर्स्ट आपण जर बघितलं तर एडी आणि एडी आणि ई हे दोन्ही इक्वल आपण करून घेतलेलं आहे फ्रॉम वन असं उल्लेख करूया. त्यामुळे इथं साईड अँगल आणि साईड असा यूज केला तर देअरफॉर द ट्रायंगल बी ए डी कॉन्ग्रंट ट्रायंगल सी ए ई रिजन आपण देऊया एस ए एस, कारण साईड अँगल साईडचा आपण यूज केलं आहे. आणि ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असेल तर करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रंट असणार. इट मीन्स सेगमेंट बी डी कॉन्ग्रंट सेगमेंट सीई हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. रिझन द्यायचं सी एस सी टी. इट मीन्स इन शॉर्टमध्येच आपल्याला बी डी इज इक्वल टू सी आपलं कम्प्लीट झालेलं पाहायला मिळेल. नेक्स्ट याच्यामध्ये जे
थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे इन ट्रायंगल पी क्यू आर, याच्यामध्ये आपल्याला पी क्यू ही ग्रेटर दिले, पी आर इज स्मॉल दिलेलं आहे. बायसेक्टर ऑफ अँगल क्यू अँड आर इंटरसेक्ट एस म्हणलेलं आहे. दॅन शो दॅट क्यू एस म्हणजे एस क्यू ग्रेटर दॅन एस आर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे ग्रेटर आणि स्मॉल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. फिगरमध्ये आपण पाहिलं तर ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे आणि आपल्याला या अँगलचे आणि या अँगलचे बायसेक्टर एस या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. त्याचा पहिल्यांदा विचार करूया. त्या ठिकाणी आपण एक कंडिशन दिली त्याचाही वापर करू शकतो. इन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये आपल्याला पी क्यू ही ग्रेटर दिलेली आणि पी आर इज स्मॉल दिलेलं आहे. रिझन या ठिकाणी गिवन आपण उल्लेख करूया. त्याचबरोबर पी क्यू जर ग्रेटर असेल तर त्याचा अपोजिट अँगल हा ग्रेटर असतो. म्हणजे पी क्यू या ठिकाणी ही साईड आहे, ही जर ग्रेटर असेल तर आर अँगल हा ग्रेटर असणार आहे आणि पी आर ही साईड आहे हा स्मॉल आहे, याचा अर्थ क्यू अँगल हा स्मॉल असणार आहे. त्याचा उल्लेख केलेला आहे तिथं. अँगल पी आर क्यू हा ग्रेटर घेतला आणि अँगल पी क्यू आर हा स्मॉल घेतलेला आहे. मात्र या ठिकाणी बायसेक्टर दिलेला असल्यामुळं जर आपण बोथ साईडला हाफनं जर मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीने मिळेल. आता आपल्याला याचा हाफ इट मीन्स हा स्मॉल पार्ट आपण घेऊया. याचा अर्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एस म्हणजे पी आर क्यू याचा हाफ घेतला तर आपल्याला एस आर क्यू असं मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला याच्या हाफ इट मीन्स हा टोटल जो आहे त्याच्या हाफ घेतला तर हा घेऊया म्हणजे एस क्यू आर या पद्धतीने घेऊया. याचा अर्थ बायसेक्टर असल्यामुळं आपल्याला थोडक्यात ह्या टोटल अँगलचा हाफ म्हणजे हा येईल आणि ह्या टोटल अँगलचा हाफ म्हणजे हा मिळेल आपल्याला. आणि मग ही व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केली तर याच्याऐवजी आपल्याला हा पार्ट येईल, याच्याऐवजी आपल्याला हा पार्ट येईल. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्या असं लक्षात येते एस आर क्यू हा ग्रेटर झाला आणि एस क्यू आर हा स्मॉल झाला. जर हा अँगल ग्रेटर असेल तर त्याची अपोजिट साईड ही ग्रेटर असेल म्हणजे क्यू एस ही ग्रेटर झाली आणि स्मॉल असल्यामुळे हे स्मॉल येणार आहे. इट मीन्स या ठिकाणी एस आर हे तुमचं स्मॉल असणार आहे. हे कम्प्लीट झालेलं म्हणजे रिझन दिलेलं आहे साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. नंतर फोर्थ एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला एक पहिल्यांदा सुरुवातीला चेंज करून घ्यायचं आहे. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं इन फिगर पॉईंट डी एन ई आर ऑन साइड बी सी ऑफ ट्रायंगल ए बी सी सच दॅट बी डी इज इक्वल टू सी, म्हणजे हे दोन्ही इक्वल अशा पद्धतीने दिलेले आहे. आणि ए डी इज इक्वल टू ए म्हणजे हे दोन्ही सुद्धा इक्वल आपल्याला दिलेले आहे. शो दॅट ट्रायंगल ए बी डी म्हणजे ए बी डी हा स्मॉल ट्रायंगल आणि ए सी ई म्हणजे हा इकडचा स्मॉल ट्रायंगल हे दोन्ही इक्वल दाखवायचे. आता हे दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीत विचार केला तर हे याच्याशी इक्वल दिसते, हे याच्याशी इक्वल दिसते. जर हे दोन अँगल आपण इक्वल घेतले किंवा आणले तर आपल्याला त्या ठिकाणी एस ए एस या टेस्टचा वापर करता येईल. मग त्यासाठी आपण सुरुवातीला असा विचार करूया, हा ट्रायंगल घेऊया. हा ट्रायंगल ए डी ई हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये दोन्ही साईड इक्वल आहेत. साईड किंवा सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एई आपल्याला मिळते. रिझन गिवन आहे. जर साईड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. याचा अपोजिट आपल्याला डी अँगल मिळेल इट मीन्स ए डी ई आणि याचा अपोजिट अँगल आपल्याला ई मिळेल इट मीन्स ए ई डी या पद्धतीने मिळेल. रिझन आयसोसिलेस ट्रायंगल. पहिल्यांदा स्टार्ट तिथूनच करूया आपण. जे ट्रायंगल आहे ट्रायंगलमध्ये हे दोन्ही इक्वल आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याचा अपोजिट अँगल हा आहे, याचा अपोजिट अँगल आहे, दोन्ही इक्वल मिळालं. रिझन आयसोसिलेस ट्रायंगल. मात्र जर आपण पाहिलं तर इथं लक्षात येईल की ह्या दोन्हींची सम ही 180 असणार, या दोन्हींची सम ही 180 असणार. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर आहे ते याचा उल्लेख केला. म्हणजे अँगल ए डी बी प्लस अँगल ए डी ई इज इक्वल टू 180 डिग्री इक्वेशन आपण या पद्धतीने. सेकंड सिमिलरली या साईडचा आपण विचार केला अँगल ए ई डी प्लस अँगल ए ई सी या दोन्हीची सम आपण 180 डिग्री घेऊया. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही इक्वल असल्यामुळे हे दोन्ही इक्वल घेतलं. म्हणजे फ्रॉम 2 आणि 3 चा आपण विचार केला तर या आर एच एस इक्वल असल्यामुळे एल एच एस इक्वल आपण या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात येते की पहिल्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन अँगल इक्वल आहे ते या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की अँगल एडीबी आहे तसं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं की अँगल ए डी ई इथे ई पॉईंट राहिलेला आहे तो इथे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं की हा जो अँगल आहे तो देखील आपण या ठिकाणी आता एईडी म्हणजे कुठला अँगल आहे ते जर आपण घेतलं तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल याच्या ऐवजी आपण इथे रिप्लेस केलेला आहे. तो रिप्लेस केलेला अँगल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे इथं थोडक्यात लक्षात येईल की हे दोन्ही आपण इक्वल घेतलं. एडीबी प्लस अँगल एडीई इज इक्वल टू अँगल एईडी हा घेतलेला प्लस अँगल ईसीई. आता आपल्याला काय करायचे कुठले दोन अँगल इक्वल आहेत ते फक्त रिप्लेस करायचे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय केले की हे आहे तसं ठेवलेलं आहे आणि इथे एडी इज घ्यायचं आणि इथं सुद्धा एडी इज घ्यायचं आहे आणि हे दोन्ही इक्वल आलेलं आहे. तर इक्वेशन 1चा आपण यूज केलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे आहे तसं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे दोन्ही पार्ट आहे तो कॅन्सल होऊन जाईल म्हणजे शिल्लक राहील आपल्याला अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल ए सी. हे दोन्ही अँगल इक्वल आपल्याला मिळालेले म्हणजे या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल इक्वल मिळाले. मग त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल आपण यूज करूया.
इन ट्रँगल ADB अँड ट्रँगल AEC याच्यामध्ये AD ही AEC कॉन्ग्रुएंट रिजन गिवन. त्यानंतर हे आता आपण दोन्ही अँगल इक्वल दिलेले फ्रॉम इक्वेशन आपण त्या ठिकाणी उल्लेख करूया आणि BD आणि C इक्वल आहे त्याचाही उल्लेख करूया. म्हणजे इथं आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण विचार केला तर हे दोन ट्रँगल घेतले, हे दोन्ही सेगमेंट इक्वल, रिजन गिवन, हे दोन्ही अँगल इक्वल दाखवलेत फ्रॉम इक्वेशन आपण 4 घेतलेले आहे. नंतर हे दोन्ही सेगमेंट इक्वल घेतलेले आहेत, रिजन गिवन दिलेलं आहे. therefore ट्रँगल ADB कॉन्ग्रुएंट ट्रँगल AEC, रिजन या ठिकाणी SAS, त्यामुळे हे दोन्ही ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळतील. इथं फक्त एक करेक्शन करून घ्यायची, तर ई पॉईंट पाहिजे आहे त्याचा फक्त उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे 5th नंबरचं एक्झाम्पल, इन फिगर पॉईंट एस इज एनी पॉईंट ऑन द साइड QR दिलेलं आहे ऑफ ट्रँगल PQR आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट PQ प्लस QR प्लस PR ग्रेटर दॅन ट्वाइस PSC दाखवायचं आहे. आता या पद्धतीने फिगर आपण दिले, तर त्यासाठी आपण एवढंच करायचं आहे, हा एक ट्रँगल यूज करायचा, हा एक ट्रँगल यूज करायचा. समजा हा जर ट्रँगल आपण यूज केला, the sum of any two sides is of sum of any two sides of a triangle is greater than the third side. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे किंवा लास्ट थेरम आपण पाहिले. त्याच्यात हा जर ट्रँगल आपण घेतला, ट्रँगल PQS, त्याच्यामध्ये या दोन्हीची सम जी आहे ती याच्यापेक्षा ग्रेटर असेल. आपल्याला पाहिजे कुठलं PS पेक्षा ग्रेटर दाखवायचं आहे. त्यामुळे ह्या दोन्हीची सम म्हणजे PQ प्लस QS याची सम ही PS पेक्षा ग्रेटर असणे इक्वेशन फर्स्ट मिळेल. नंतर या साईडचा आपण ट्रँगल घेतला PSR, याच्यामध्ये आपल्याला या दोन्हीची सम ही थर्ड पेक्षा ग्रेटर आपण दाखवूया, म्हणजे PR प्लस SR या दोन्हीचं सम PS पेक्षा ग्रेटर घ्यायचं आहे. आणि फक्त एवढंच करायचं आहे, या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायचे आहे, म्हणजे PQ प्लस QS प्लस SR प्लस PR यांचे ऍडिशन ग्रेटर दॅन आपल्याला मिळेल PS प्लस PS या पद्धतीनं. त्याचबरोबर या ठिकाणी काय करायचं की टोटल तुम्हाला PQ पाहिजे तर आहेच असेल आणि त्याच्यानंतर QS हे जे आहे ते QS आणि SR या दोन्हीची सम केली तर आपल्या लक्षात येईल की या दोन्हीची सम इट मीन्स टोटल QR आपल्याला मिळेल, ते इथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. त्यानंतर PR आहेतच ठेवले आणि यांची सम केली तर 2PS मिळेल. याचा अर्थ जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तिथं कम्प्लीट झालेलं आपल्याला पाहता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल जे 6 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फिगरमध्ये सांगितले, इन द फिगर बायसेक्टर ऑफ अँगल BAC इंटरसेक्ट साइड BC ॲट पॉईंट D, प्रूव्ह दॅट AB ग्रेटर दाखवायचं आहे आणि BD स्मॉल दाखवायचं आहे. या ठिकाणी ह्या बायसेक्टर दिलेले, मग त्यासाठी सुरुवातीला असं विचार करूया, तर AD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC. हा बायसेक्टर असल्यामुळे हे दोन्ही इक्वल असणार आहे. जे अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD, हे दोन्ही अँगल आपण इक्वल घेतले, इक्वेशन फर्स्ट. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रँगल आपण यूज केलेलं आहे ADC, हा ट्रँगल घेतले. या ट्रँगलसाठी जर आपण पाहिलं तर ADB हा ग्रेटर असणार आहे. जिथं आपण विचार केला तर अँगल ADB हा एक्सटेरियर अँगल याचा आहे. इन ट्रँगल अँगल ADB इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल ADC. या ट्रँगलचा हा एक्सटेरियर आहे, त्यामुळं याचं मेजरमेंट जे असणार आहे, ADBचं जे मेजरमेंट असणार आहे ते आपणाला या ठिकाणी त्याचा जो एक्सटेरियर अँगल आहे त्याचा आपण विचार करूया. ADBचं मेजरमेंट जे असणार ते याच्यापेक्षा ग्रेटर असणार, म्हणजेच ACD याच्यापेक्षा ते काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, हा जर आपण ट्रँगल जर घेतला तर याच्यामध्ये इन ट्रँगल ADB आपण जर घेतला तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ADB हा ग्रेटर आहे आणि त्याच्यानंतर BAD, म्हणजे इथं BAD हा जो आहे तो स्मॉल दाखवलेला आहे. रिझन दिलेलं आपण घेतो 1, 2 आपण त्या ठिकाणी उल्लेख करत असताना अनेकदा पण आपण त्याचं रिपिटेशन जर विचारात घेतला, तुमच्या लक्षात सुरुवातीला आपण काय केली की हा बायसेक्टर आहे, त्यामुळे हे दोन्ही अँगल जे आहे ते इक्वल येणार आहेत. हे दोन्ही अँगल जे आहे ते इक्वल येतील. त्याच्यानंतर ADB इज अन एक्सटेरियर अँगल, हा जो ADB जो आहे ते एक्सटेरियर अँगल कशाचा, ADCचा एक्सटेरियर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल थेरमचा आपण जर विचार केला तर ADBचं मेजरमेंट हे ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा, CAD या ठिकाणी याच्याविषयी हे ग्रेटर असणार आहे. आणि पुन्हा सेकंड ट्रँगल आपण हा जर घेतला तर याच्यामध्ये ADB हा ग्रेटर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर BAD हा जो आहे तो स्मॉल आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. रिझन काय, हे दोन्ही जे आहे ह्याच्याऐवजी आपण हे घेतलेले कारण हे दोन्ही इक्वल आहे, म्हणजे हे इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. याच्यावरून लक्षात येते की या ट्रँगलमध्ये हा ग्रेटर झाला आणि हा स्मॉल झाला, म्हणजे याचा अर्थ याची अपोजिट साईड ही ग्रेटर होईल आणि याची अपोजिट साईड ही स्मॉल होईल. रिझन साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे इन द फिगर, याच्यामध्ये सेगमेंट PT इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR सांगितलेलं आहे. अ लाईन थ्रू R अँड पॅरलल टू दिस टू सेगमेंट PT इंटरसेक्ट रे QP ॲट पॉईंट S, प्रूव्ह दॅट PS इज इक्वल टू PR. हे आपल्याला दोन्ही प्रूव्ह करायचे, म्हणजे PS आणि PR आपल्याला प्रूव्ह करायचे. फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितले की हे जे आहे त्याला पॅरलल दिलेलं, म्हणजे कुठनंही आपण स्टार्ट केलं तर चालतंय. समजा आपण या ठिकाणी याचा जर विचार केला, इथनं स्टार्ट केला आपण, ही लाईन याला पॅरलल आहे
याचा अर्थ इथं तयार होणारा अँगल आणि इथं तयार होणारा अँगल दोन्ही इक्वल असणार आहे. रिझन आपण देऊ शकतो, यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतोय, त्याचा आपण उल्लेख करायचा आहे. म्हणजे अँगल या ठिकाणी PSR कॉन्ग्रंट अँगल QPT, रिझन करस्पॉन्डिंग अँगल, इक्वेशन फर्स्ट. नंतर हा अँगल जो आहे तो याच्याशी कॉन्ग्रंट घेऊया, कारण बायसेक्टर दिलेला आहे इथं. अँगल QPT कॉन्ग्रंट अँगल TPR, इक्वेशन सेकंड म्हणून आपण त्याचा उल्लेख करूया. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे तो याच्याशी कॉन्ग्रुएंट असून रिझन हे अल्टरनेट अँगल होतील, कारण ही लाईन याला पॅरलल आहे. हे ट्रान्सव्हर्सल घेतले तरी अल्टरनेट अँगल होतील. अँगल TPR कॉन्ग्रुएंट अँगल PRS, या पद्धतीने हे दोन्ही आपण इक्वल दाखवले. आता तुमच्या असं लक्षात येईल की फर्स्ट अँगल सेकंड सी कॉन्ग्रुएंट आहे, रिझन आपण करस्पॉन्डिंग दिले. सेकंड अँगल थर्ड सी कॉन्ग्रुएंट आहे, रिझन बायसेक्टर आहे. थर्ड अँगल फोर्थ सी कॉन्ग्रुएंट आहे, रिझन अल्टरनेट आहे. त्यामुळे या ठिकाणी फोर्थ अँगल हा फर्स्ट सी कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे दोन्ही अँगल जर कॉन्ग्रुएंट आपल्याला मिळत असतील तर याचा अर्थ कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल नुसार याचा अपोजिट साइड ही PS मिळेल आणि याची अपोजिट साइड ही आपल्याला PR मिळेल. हे दोन्ही आपल्याला इक्वल मिळेल. याचा अर्थ आपलं आन्सर जे आहे ते आन्सर हे कंप्लीट झालेलं पाहायला मिळते. त्याच्यानंतर एक जाता म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करू शकतोय. याच्यामध्ये इन द फिगर म्हटलेलं आहे सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC म्हटलेलं आहे. सेगमेंट AE इज अ बायसेक्टर ऑफ अँगल CAB अँड C बिटवीन D दिलेलं आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट अँगल DAE इज इक्वल टू हाफ इंटू अँगल B मायनस अँगल C. जे आपल्याला DAE हा जो अतिशय स्मॉल अँगल आपल्याला जो दिसतोय त्याचं मेजरमेंट B अँगल आणि C अँगल याच्या डिफरन्सच्या हाफ आपल्याला दाखवायचा आहे. त्यासाठी एक आपण पार्ट आपण विचारू शकतो. जी फिगर दिलेली आहे त्या फिगरनुसार AE इज अ बायसेक्टर दिलेला आहे आणि बायसेक्टर हा दिलेला असल्यामुळे कुठला CAB म्हणजे हा जो मोठा आहे याचा हा बायसेक्टर असल्यामुळे हा टोटल अँगल आणि हा टोटल अँगल आपल्याला इक्वल मिळेल. म्हणजेच BAE इज इक्वल टू आपल्याला EAC मिळणार आहे. हे इक्वेशन फर्स्ट. सपोज याचं मेजरमेंट आपण X घेतला, त्याचबरोबर आपण BAE जर घेतलं तर याच्यामध्ये हा अँगल आणि हा जो अँगल आहे या दोन्हीची सम म्हणजे हा टोटल असणार आहे. ते या ठिकाणी उल्लेख केले. पण याचं मेजरमेंट आपण X घेतलेलं आहे. X इज इक्वल टू आपल्याला हे मिळालेलं आहे. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. सिमिलरली किंवा याच्यावर आपण एक असं करू शकतो की हा जो पार्ट आहे तो प्लस इकडे मायनस केलं तर अँगल DAE जो आहे याचं मेजरमेंट X मायनस BAD मिळालं. हे इक्वेशन आपल्याला सेकंड मिळालेलं आहे. सिमिलरली आपण काय करायचं, इकडचं आहे DAC चा आपण विचार केला तर हा टोटल अँगल इट मीन्स या दोन्हीची सम असणार आहे. त्याचा एक उल्लेख करूया. या ठिकाणी DAE हे आपण प्रूव्ह करून घेतलं. DAC इट मीन्स या दोन्हीची सम घेतलेली आहे. त्यापैकी याचं मेजरमेंट X आपण कन्सिडर केलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर आपल्याला हे प्लस X या साईडला इकडे शिफ्ट केलं तर मायनस होईल. इट मीन्स अँगल ADE याचं मेजरमेंट अँगल DAC मायनस X या पद्धतीने मिळेल. इक्वेशन आपल्याला सेकंड मिळाला. आता थर्ड मिळालं. इक्वेशन सेकंड आणि थर्ड जे आहे या दोन्हीची आपण ऍडिशन करूया. या दोन्हीची ऍडिशन जर केली तर अँगल ADE प्लस अँगल ADE इज इक्वल टू X मायनस अँगल BAD प्लस अँगल DAC मायनस X या पद्धतीने. त्यातलं प्लस X मायनस X कॅन्सल येईल आणि या दोन्हीची ऍडिशन केली तर टॉईस होईल इथं. म्हणजे 2 अँगल DAE इज इक्वल टू हे आपल्याला या पद्धतीने शिल्लक राहिले पाहिजे. टू मल्टिप्लायचं डिवाइड केलं तर हे या पद्धतीने आपल्याला मिळेल. इथं अँगल DAE इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट हे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याला विचार, हे इक्वेशन आपल्याला 4 मिळालं. याचं अजून एक स्मॉल कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी पुढे कंटिन्यू जर आपण घेतलं तर अँगल ADB हा जर आपण घेतला आणि अँगल ADC घेतला तर या दोन्हीचं मेजरमेंट हे 90 डिग्री तिथं पाहायला मिळते. ADB म्हणजे तिथं हा जो आहे आणि इकडचा जर घेतला तर तो 90 डिग्री अँगल आपल्याला मिळतोय, कारण तो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते जर समजा आपण हा ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगलचा एक्सटिरियर आहे आणि हा एक्सटिरियर असेल तर आपल्याला रिमोट अँगल थेरमनुसार या ठिकाणी याचं मेजरिंग इट मीन्स रिमोटची जी आहे ते दोन्हीची सम इतकी असणार. म्हणजे अँगल ADB हा जो आहे तो आपल्याला DAC प्लस DCA या दोन्हीची सम आपण देतो. त्यापैकी हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. त्यामुळे आपल्याला अँगल C काढायचा असेल. आता हा आहे तसं ठेवलेला हा जो अँगल आहे इट मीन्स टोटल अँगल C कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर अँगल Cचं मेजरमेंट काय असेल तर प्लस इकडे मायनस करून घेतलं, या पद्धती मिळालं. इक्वेशन 50 मिळालं. तशाच पद्धतीनं अगेन आपण ADC इज अन एक्सटिरियर ऑफ ट्रायंगल ADB. हा ADCचा हा एक्सटिरियर असेल तर याचं मेजरमेंट इट मीन्स रिमोटच्या सम असणार आहे. या दोन्हीची सम घेतली आपण, त्यापैकी हे 90 डिग्री आहे. हा अँगल इट मीन्स टोटल स्मॉल अँगल तुमचा जो आहे तो म्हणजे टोटल अँगल B कन्सिडर करूया आणि हे इथेच ठेवूया. Bचं मेजरमेंट करायचे प्लस इकडे मायनस करून घेतला. therefore अँगल B इज इक्वल टू 90 मायनस अँगल BAD मिळाले.
आता इक्वेशन 6 मिळालं. आता अँगल बी आणि अँगल सी ह्या दोन्ही व्हॅल्यू जे आहेत त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूया किंवा याचं पहिल्यांदा सबट्रॅक्शन घेऊन घेतलं. बी मधनं आपण सी मायनस पाहिजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे. आपण 6 मधनं फिफ्थ हे मायनस केला तर हे या पद्धतीने आपण मिळेल. त्यापैकी +90 -90 कॅन्सल होईल. ते लिहिताना फक्त असं लिहिलं की अँगल बी मायनस अँगल सी इज इक्वल टू DAC हा घेतला आणि त्याच्यानंतर हे या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर आपण हे जे दोन्ही आहे ह्या दोन्हीचा डिफरन्स आपल्याला हा दोन्ही मिळालेला आहे. त्यामुळे याच्या ऐवजी आपण हे सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यामुळे ते जर आपण इक्वेशन 4 मध्ये इथं जर पुट केलं या ठिकाणी आपलं हे जे 4 आहे या ठिकाणी जर आपण पुट केलं तर फायनल आन्सर आपलं कम्प्लीट होईल. अँगल DAE इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट अँगल बी मायनस अँगल सी. या पद्धतीने आपण हे कम्प्लीट करू शकतो. असा टोटल थर्ड चॅप्टर आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. थँक्यू.